आता सविस्तर बातम्या। नीट यूजी परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे। सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या तक्रारीवरून हा अहवाल नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं विशेष पथकं तयार केली आहेत आणि पाटणा आणि गोध्रा इथं पाठवली जात आहेत। इथल्या स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नीट यूजी 2024 ची परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं गेल्या महिन्याच्या 5 तारखेला घेतली होती। या परीक्षेला 23 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते। या परीक्षेदरम्यान काही राज्यांमध्ये काही गैरप्रकाराच्या घटना घडल्याचं सीबीआयच्या अहवालात म्हटलं आहे। शिक्षण मंत्रालयानं सीबीआयला कथित अनियमिततेच्या संपूर्ण प्रकरणाचा व्यापक तपास करण्याची विनंती केली आहे। यात कट रचणं, फसवणूक, तोतयागिरी, विश्वासभंग आणि उमेदवार, संस्था आणि मध्यस्थांकडून पुरावे नष्ट करणं यासह अनियमिततेच्या प्रयत्नांचा समावेश आहे। मंत्रालयानं सीबीआयला परीक्षा आयोजित करण्याशी संबंधित लोकसेवकांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची विनंती केली आहे। बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं काल सांगितलं की नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका झारखंडमधील हजारीबाग इथल्या आंतरराज्य संघटित टोळीनं फोडली होती। या संघटित टोळीतील 13 सदस्यांना विशेष तपास पथकानं अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे। राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रश्नपत्रिकांची वाहतूक, साठवण, हस्तांतराच्या मानक कार्यप्रणालीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे ही प्रश्नपत्रिका फुटली। झारखंडमधील हजारीबाग इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलं आहे। तपास संस्थेनं सांगितलं की प्रवेश परीक्षेच्या तारखेपूर्वी पाटणा इथं पोहोचलेला प्रश्न हा हजारीबागमधील मंडई रोड इथल्या कल्लू चौकातील ओएसिस स्कूलच्या परीक्षा केंद्राचा होता, असं विश्लेषणातून एसआयटीला आढळून आलं आहे। प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक सूत्रधार बलदेव कुमार उर्फ चिंटू याला काल झारखंडमधील देवघर इथून अटक करण्यात आली। एसआयटीनं या प्रकरणातील 15 संशयित उमेदवारांपैकी 4 नीट इच्छुकांचीही चौकशी केली आहे। नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचं उघड झालं आहे। नांदेडच्या विशेष तपास पथकानं संजय जाधव आणि जलील उमर खान पठाण या जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांना अटक केली। तसंच इरन्ना कोंगलवार आणि दिल्लीतील गंगाधर नावाचा एक जण अशा 4घांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापित विशेष पथकाद्वारे पुढील तपास केला जात आहे। नीट यूजी परीक्षेतील वाढीव किंवा भरपाईचे गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांची काल पुन्हा चाचणी घेण्यात आली। 813 उमेदवार पुनर्परीक्षेला हजर झाले तर 750 उमेदवार पुन्हा चाचणीला उपस्थित राहिले नाहीत। छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मेघालय आणि चंदीगड या राज्यातील 7 केंद्रांवर ही पुनर्परीक्षा घेण्यात आली, असं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं। एनटीएच्या उच्चाधिकार समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार राष्ट्रीय चाचणी संस्थेनं पुन्हा चाचणी घेण्याचा निर्णय घेतला। पुनर्परीक्षेला न बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल गेल्या महिन्याच्या 5 तारखेला झालेल्या परीक्षेत मिळालेल्या वास्तविक गुणांच्या आधारे घोषित केले जातील। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।